तर फायनली मी आलेलो आहे बघा बडेचे आहे बोतेगाव येथे. तर फॅमिली पाहू शकतो आता आम्ही आलेलो तिथं बडेचे आहे. आपल्याला माहिती आहे रोहित शर्मा कॉमेडियन यांच्याकडे. नमस्कार. हो नमस्कार आपल्या नमस्कार. बडेची आज नेमकंच आज आपल्या बडेची आजी ओपनिंग आहे. आज 7 तारीख आहे आणि मस्त आज नियोजन आपलं 2026 चांगलं झालं. लोक 1 तारीख येतात, आपण 7 तारखेला एवढाच बदल फक्त. आणि तुम्हाला खूप 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 अभिनंदन आहे ना. शाखा एक जशी खोलली का तशी शाखा अनेक हो तुमच्या बरं का. इथं खरंडी का सर्व आपल्या परिसरात पातळी तो कुठं पण हो 100% हो बरं का. आणि ज्यांना कोण लागते त्यांनी आपण डिस्क्रिप्शन नंबर देतो, त्या नंबरला व्हॉट्सअप करा. हो. आणि आपण कमी बजेटमध्ये जे गरीब लोक आहेत त्यांना फक्त आपण सामानाचं करतो, आपण त्यांना द्या, आपण मस्त नाव वगैरे बनवून देऊ आणि एकदम कमी रेटमध्ये आपल्याला नवीन लोकांना बिझनेस चालू करून द्यायचं. हां जी युवा पिढी आहे ना त्यांच्यासाठी आहे ना. बरोबर. खरंच भारी. तर फायनली आहे ना उद्घाटनावरून आलेलं आहे बड्याच्या आजा. तर घरी जाताना आहे ना आपल्या रस्त्यामध्ये आहे ना आपला भगवानगड लागतं आहे ना. आता मी भगवान बाबाचं दर्शन घ्यायला गडावरती आलेलो आहे. तर चला तुम्ही पण दर्शन घ्यावं. वाव. तर पाहू शकतायत मित्रांनो भगवान बाबाच्या पुण्यतिथी निमित्त सजावट केलेली होती. तर कसली जबरदस्त सजावट पाहू शकतायत. तर फायनली आपण पण दर्शन घेऊ शकतात माझ्यासोबत बरं का फॅमिली. तर फायनल पाहू शकता ते बाबांची समाधी आहे. तर आपण दर्शन घेऊन चाललेलो आहे. तर आता बाबाचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आता जायचं आहे गावाकडे कारण की सोनाली खरुंडीमध्ये आलेली आहे आणि तिला घेऊन जायचं आहे आपल्याला घरी. तर फायनली चला आता. कसलं वातावरण वाटतंय बघा बरं. आणि कमेंटमध्ये सांगा भगवान बाबाचं दर्शन घ्यायला कोण कोण येतं प्रत्येक एकादशीला आणि कोण कोण आलेलं आहे आणि कुठून कुठून आलेलं आहे. काय झालंय कसलंच पाठ होत नाही. ऑर्डरली आन्सर ते डोकं दुखायला लागले. किती 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 डोकं घाट तरी पाठ होत नाही. विषय गेला नाही वरची, मला काही म्हणायचं नाही. पाठच होत नाही. एक्झाम कसं गेलं तिथे मागल्या. सगळे अवघड गेले. आजचा पेपर तर विचारूच नका मी कसं लिहिलं. कसं लिहिलं म्हणजे पेनानेच लिहिलं असेल ना. मजाक नका करू. पेनानेच लिहिलंय पण पेन नुसता घेऊनच हातात बसले होते. का लिहिलं नाही काय. अभ्यास कर म्हणतो किती पाठ नाही होतो. 2-2 ही पाठ करत असतात का. काय करत लागतं. पाठ करत असतात का. मग काय करतात. ध्यानात ठेवावं लागतं शिकलेलं. सर शिकते आमचं लक्षच नसतं. कुठं असतं लक्ष. घरी. थोबड धोंडे. हां लक्ष नसतं म्हणते परत. यासाठी पाठवतात का मला कॉलेजला. हा मग तेच ना त्यासाठी पाठवतो तुला कॉलेजला लक्ष घरी द्यायला. हां डिस्क्राईब मी पाठ करते. भांडण नका करू. भांडण करू म्हणजे शब्द पाठ केले ते विसरून गेले आणि MCQ केले ते तर राहून द्या म्हणा. ते विसरून जाईल मी. आता तुला काय माहिती त्याचे त्याने म्हणून MCQ केलेत म्हणजे थोडेफार लक्षात ठेवले तो. नाही का. डिस्क्राईब फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट. परत मग विषय गेला बोलू नका. तू बोललीस तसं. भांडण नको नको चुटकी द्या किती मला. हां काय म्हणजे कुशल म्हणते लक्ष नाही म्हणते मला अभ्यासाकडे लक्ष नसतं आपलं सर शिकत असलं सरकडे लक्ष मी नसतं. अभ्यास करते करून द्यायचं. कोण नाही वाटत आहे सांगते तुम्हाला. मी करते मग आपला अभ्यास लगेच हाणायला. मग कसं म्हणते पाठ होत नाही काय होत नाही. तुमचे होत होतं पाठ. मग तुम्हाला इतकं काय इंग्लिश. मला इंग्लिश येत नव्हते म्हणून मी इंग्लिश मिडियमला नंतर ॲडमिशन घेतलं नाही डायरेक्ट आयटीला घेतलं. 12वी नंतर मला माहिती आहे की काय लागली काय मी आयटीला घेतलं ॲडमिशन. तर सर कसं बी फॉर्म करीत नाही बसलं. मला मी लायकी माहिती पण मला मी पदवी मोठी करायची. काय काय मला मी लायकी माहिती कुठे पण मला मी पदवी मोठी करायची. पदवी मतलब तेच पुढे पुढे जाण्याचं असते का तेच. हां पाठवाय नाही विषय जाईन मग असं म्हणते परत पदवी मोठी करायची. बघा आता मी मेडिकल टाक. एखाद्याला ताप आली फे द्यायची. ती निळी गोळी नसते का ती द्यायची. एखाद्या डोकं दुखा लागलं काळी द्यायची. जुलाब लागले पिवळी द्यायची. आणि पाठ करून काय करायचे. मजा करते का मजा करते का मजा. बरोबर आहे. अजून म्हणजे कलर गोळ्या द्यायचे का. आणि पित्ताला तर माहिती ऑलरेडी ओमेडीच लागते.
मग कशाला हे डिफॉर्मेशन ते कशा हा शिकतात ना. ते लायसन्ससाठी. हा का वा 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 घ्या फॅमिली घ्या आदर्श घ्या सोनालीचा आदर्श घ्या मला अशी वाटते अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर विषय जर गेली ना आणि माकडीन हा ना का तुमचं मुद्दे बघा तिकडे. मग उद्या बघा म्हणजे मला अभ्यास करू द्या. अभ्यास कर ना गपचूप मग मग काय करते दिसत नाही का तुम्हाला? सांगा आता तर काय करायचं रे सांग मी एक प्रश्न एक क्वेश्चन विचारतो तुला आता तुम्ही वाचून तर दिले मला मग एक्सप्लेन वाचून तर दिले मला आणि लगेच बरं वाचे 5 मिनिटं वाचे मला तुम्हाला कम साबित करू मी तुम्हाला काय साबित करायची गरज आहे? तर मग मला मग फक्त रिझल्ट टाकू दे काय करता तू येसन मग मी ऊस तोडा नाही डायरेक्ट झालं लगेच लगेच चला नाही टेन्शन ती पुढचं रिझल्टचं टेन्शन जाईल. आहे का आडा बोलायली हा बस सीधा एक काय ज्याचं त्यालाच कळतं. अभ्यास कर दोस्तों देखिए सोनाली बोल रही मेरा विषय जाएंगे अब पाठ नहीं हो रहा है स्कूल में ध्यान नहीं देते सिखाने पे नहीं देती आपको क्या मेरा फोन दीजिए इधर गाने सुनकर पढ़ाई करती हूँ. नहीं बोलना नाद नको लावू. काय काय तो मोबाईल बिबाईल सगळं बंद बंद माझ्या नादी नका लागू. हेमोग्लोबिन कर 1-2 प्रश्न पाठ कर मी विचारतो तुला बघू राहिलो विचारतो क्लिनिकल मॅनिफेस्टेशन हां चल काय क्लिनिकल मॅनिफेस्टेशन सांग fatigue, shortness or breath, and muscle weakness, and muscle weakness, स्किन or काय स्किन दॅट इन usual पॅलर देन युजल हा ग्लोसिटिव्ह त्याला एवढं झालं का तेवढंच पॉईंट केलं त्या हातात एवढं ते आता उद्या बघा कशी विसरते. निगेटिव्ह कशाला विचार करते बघा कशी विचारते असं नाही म्हणत बघा ते अजून पक्के देण्यात राहते मी किती पॉईंट केले त्यातले हे 2 जर लिहिले का तरी लय महत्वाचं असते. कोणते म्हणजे हे फटिक लिहिलं शॉर्टनेस ऑफ ब्रेथ लिहिलं मसल विकनेस लिहिलं स्किन दॅट लिहिलं स्मूथ लॉस. आता एवढं पाठ केलेलं परत सगळं देण्यात राहत नाही का तू काय कर मला सकाळच्याला 5 लाव ठेव नंबर ऐक ना सकाळी 5 लाव ठेव तुझी मी आहे ना रिव्हिजन घेतो परत इन द हँड अँड ऐक सकाळी 5 लाव ठेव म्हणजे आता मी झोपतो तू अभ्यास कर तू अजिबात झोपायची नाही जांभळे बिंबळ्याचे नको किती वाजले आता 10:55 झाले का 2 वाजेपर्यंत कसलं झोपायचं नाही अभ्यास करायचा 5 वाजता मला उठायचं तू उठायचं मला उठायचं आणि तुझी रिव्हिजन घेणार तू आता काय काय पाठ केलंस कळलं का आता छोटा क्वेश्चन करते बरं का. होय छोटं क्वेश्चन काय करते तू सगळं तुला वाचावं लागणार आहे तुला काय येणार आहे तुला काय माहिती आहे सगळं याच्यातलं त्यामुळे सगळं वाचव 2 वाजेपर्यंत अभ्यास कर उद्याच्या पेपरचा 5 वाजता मला उठव म्हणजे तू पण उठव मला उठव तुझी रिव्हिजन घेतो कळलं नाही उठत झोपलेला वेळ कळलं का झोपू का मी सुरुवात केली वाचायला. तू कर सुरत हां मी झोपतो 2 वाजेपर्यंत जर मी कधी उठलो ना तू जागे दिसली पाहिजेस 2 वाजेपर्यंत मी कधी उठलो ना जागे दिसली पाहिजेस अभ्यास करताना ओके तर पाहूया आता बघू किती वाजेपर्यंत जागे राहते जांभळ्यात आताच देते पाय रे तोंड पाटन फ्लेवर abdominal बघत होता redness